मम्मी डिंपल, ते काय बोलली नाहीस तू? पोलीस स्टेशनला काय झालं, काय म्हणले ते साहेब? ते काय म्हणणार आहे, ते विचारत होते चोरी कुठं झाली, कशी झाली, कुणी केली. नीटवाणी समज सांगितलंस ना तू? काय बाया, कसले चोर दागिनं चोरत्यात. पोलिसांनी ना त्यांना चांगलं चोपून काढलं पाहिजे. ती माझ्या तावडीत घावलं पाहिजे चोर. नाही त्यांच्याकडचं बी असल नसल तेवढं सोनं नाणं दागिनं समज हिसकून आणते का नाही बघाच. आत्या, अगदी चोरांकडे का नाही मोबाईल पण असतील, एखादा मोबाईल पण ढाप. अरे तुम्हाला घातलं म्हणून डाबऱ्यात, तुम्हाला लोकांचं चोरलेलं कशाला पाहिजेत रे? माणसाने शिळी भाकरी खावी, पण लोकांचं चोरलेलं घेऊन आहे. आकला आहेत का नाही तुम्हाला? पाहिलीची सामसून चिपट्याची धाम देऊ अशी गत आहे तुमची. काय चाललंय आरडाओरडा? हिरोईन काय चाललंय आरडाओरडा? काय झालं काय एवढं? अहो ह्यांना आकला नाही ते ना म्हणून आडती या. थांबा थांबा, बूट काढतो. नाही राहू द्या. बर जामकर साहेब, तुम्ही इथे आता का, मला कळेल का? कळेल कळेल, अगदी निश्चित कळेल. तुमच्यावर हल्ला झाला, त्याचं पुढे काय झालं याची माहिती घेण्याचा तुम्हाला निश्चित अधिकार आहे आणि तो मी तुम्हाला देणार. तुमच्यावर ज्यांनी हल्ला केला त्याची इत्थंभूत माहिती घ्यायचा प्रयत्न केला मी. माझे खबरे सर्व दूर पाठवले मी. त्यांच्याकडून जी माहिती मिळाली त्यावरून मी एका निष्कर्षापर्यंत पोहोचलोय की मला राग आला. अहो पण आम्ही काय केलंय आणि तुमच्या रागाचा आम्हाला का त्रास? त्रास नाही, तुम्हाला मदत करायला आलोय मी. मदत. इथून पुढे तुमच्यावर असा कुठलाही हल्ला होणार नाही. कशावरून? बायकर. यस सर. इथून पुढे यांच्या सोबत राहायचं कायम, यांच्यावर लक्ष ठेवायचं. हे कुठे जातात, काय करतात, काय खातात, काय पितात, या सगळ्या गोष्टीवर बारीक लक्ष ठेवायचं. यांच्यावरची नजर हटू द्यायची नाही. नाही साहेब, अहो याची काय गरज आहे? मला वाटतं हे माझा निर्णय सगळ्यांना आवडलेला आहे. काय डिंपल कपाड्याची आई बरोबर आहे की नाही? उद्या तुमच्या जावयाला किंवा तुमच्या मुलीला कोणी इजा पोहोचवली चालेल तुम्हाला? नाही. संरक्षण हवं की नको? वय काय बाबूराव, बरोबर ना? पाहिजे, सुरक्षा पाहिजे. हिरोईनचं काय मत आहे मी विचारणार नाही, कारण हिरोईनचं काय मत आहे ते मला ठाऊक आहे. तर बायकर, इथून पुढे स्वतःच्या डोळ्यात तेल घालून या दोघांवर लक्ष ठेवायचं. आलं लक्षात? आणि तुम्ही डिंपल कपाड्याची आई, चहा नकोय मला. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी. काही करून लवकरात लवकर मला ही जमिनीची डील करावीच लागेल. ती नाही केली तर ऐनवेळी त्या जामकरच्या हातून निसटून जाण्यासाठी माझ्या हातात पैसे नसतील. ही शेवटची डील. ही झाली की इथून जायला मी मोकळा. पण त्या जामकरने इथे माझ्या मागे हवालदार ठेवलाय. तो सतत माझ्यावर लक्ष ठेवून असतो. त्यामुळे त्या आमदार बाईला भेटताच येत नाहीये. काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. या हवालदारापासून सुटका करायलाच पाहिजे, नाहीतर सगळंच अवघड होऊन बसेल.
वायकर, एवढं सगळं तुम्ही इथे वर? ड्युटी करतोय. साहेबांनी सांगितलं नाही का, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवायचं. उसाडून बराच वेळ झाला, तुमची काय हालचाल दिसेना, मग आलो इथं वरती बघायला. अहो आम्ही काय कोंबड आहे का जे उजाडल्यावर बांग द्यायला आणि तुम्हाला समजायला आम्ही उठलोय ती? मॅडम, हे आमच्या साहेबांना सांगा, ते लय मस्त कोंबडं बनवतात. वायकर ऐका, इथे तुम्हाला आमच्यावर लक्ष ठेवायला नाही ठेवलं, आमच्या सुरक्षेसाठी ठेवलं. आणि या वाड्यात कोण आमच्यावर हल्ला करणार आहे? इथे एकदम मी सेफ आहे. तुम्ही एक काम करा, बाहेर दारावर जाऊन थांबा. जा. ठीक आहे, साहेबांना विचारतो कुठे थांबायचं ते. आता जातो, खाली बस. गुड मॉर्निंग. डॉक्टर, या इन्स्पेक्टरनी लय मोठी डोकेदुखी आपल्या मागं लावली. हे डोकेदुखी थांबवण्यासाठी काहीतरी कायमचा उपाय शोधला पाहिजे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता काय इकडे पण येणार आहात? हो एकत्र बसायचा आहात? हो. नाही नाही, आधी तुम्ही आज जा, तोवर मी आपला बाहेर थांबतो. चला चला. आता काय इथे पण सोबत बसणार आहात? हो, साहेबांनी डोळ्यात तेल घालून तुमच्या सुरक्षेकडे लक्ष द्यायला सांगितलंय. हवालदार पाठच सोडत नाहीये माझे. या जामकरने चांगलं जाळं विणलंय माझ्या भोवती.
यातून बाहेर कसं पडायचं ते कळत नाही, अडकतच चाललंय. हॅलो, आमदार देवयानी गायकवाड बोलते. कधी भेटताय? कशासाठी? इतक्या लवकर विसरलात? माझ्या माणसाने एवढं पण नव्हतं मारलं तुम्हाला की तुमची याददाश्त जाईल. जमिनीची डील करायची आहे ना, आणि माझी सोन्याची बिस्किटं सुद्धा तुमच्याकडे, त्याविषयी बोलावं लागेल. कधी भेटतोयस? अहो कसा मॅडम भेटायला येऊ? तुमच्या माणसांमुळे मी पुरता अडकलोय. इथे गावकऱ्यांना सगळ्यांना मी खोटं बोलतोय की माझ्यावर हल्ला झालाय, चोरांनी हल्ला केलाय माझ्यावर. हे बघा, या गावातले सगळे लोक मला देव माणूस म्हणतात, माझा खूप आदर करतात. म्हणून या गावातल्या इन्स्पेक्टरने माझ्यासोबत एक हवालदार ठेवलाय 24 तास. आता मी त्याला तुमच्याकडे कसा घेऊन येऊ हे मलाही परवडणार नाही आणि तुम्हालाही. हे ते तुझं तू बघ, मला कारण नकोय. 2 दिवसाची मुदत देते तुला. या 2 दिवसात कधी भेटायची ती वेळ कळव. आणि तू जर नाही भेटलास ना, तर ही जमिनीची डील कशी करायची आणि तुझ्याकडून माझी सोन्याची बिस्किटं कशी घ्यायची हे मला चांगलंच माहिती. कळलं? काय म्हणतो ते एकदा ऐकून का घेत नाहीये ही बाई? हिला कोण सांगणार? हे मुद्दाम नाही करत आहे मी. या जामकरमुळे मी बेकार अडकलोय. लवकरात लवकर यातून बाहेर पडलं पाहिजे, पण कसं? काय चिमणे? पोलीस काका काय म्हणते चिमणे? मी काहीच म्हणलं नाही आणि म्हणणार पण नाही बोलणार पण. मला भेटायला पण आला नाही. किती वाटा बघितली माहिती का तुमची? जाऊ तुम्ही. बापरे, चिमणी तर नाराज झाली. अरे मला फार काम होतं बा. काम होतं म्हणून येता नाही आलं. चॉकलेट खाणार? सगळ्या पुरुषांना चॉकलेट आवडतं. कोण म्हटलं मला चॉकलेट आवडतं? मला नाही आवडत चॉकलेट. मला माहित आहे तुला खेळायला फार आवडतं. काय खेळायचं आपण? सापशिडी खेळायची? तुम्ही एवढं मोठं झालं तरी पण अजून सबसिडी खेळताय वय? असे ते भयानक भयानक साप असतात ना, त्यांना मारायचं आणि शिड्या चढायच्या. अवघड असतं ते फार. गाडी भारी आहे तुमची, है ना? माझ्या पप्पांना पण अशीच गाडी घ्यायची, पण आम्ही गरीब आहे ना, पप्पांकडे पैसे नाहीत. काय करतात तुझे पप्पा? भांडणं. म्हणजे? माझी मम्मी पप्पा सारखी भांडत असते. ती सगळं गाव वगैरे येतं भांडणं. सगळं गाव मला भांडणाऱ्या नवरा बायकोची पोरगीच म्हणून ओळखते. ती माझं मम्मी पप्पा दुसऱ्यांच्या मम्मी पप्पा सारखं का नाहीत? मी तर मावशीकडे आली तर फोन पण नाही करत. कशी आहे, जेवलीस का, चांगली आहेस का, कशी राहतेस? मी एवढी वाईट आहे का पोलीस काका? कोण म्हटलं तू वाईट आहेस? गोड आहेस एकदम, चिमणी आहेस. पण हे माझ्या मम्मी पप्पांनाच नाही ना कळत. मला त्यांची एवढी आठवण येते, पण त्यासनी माझी आठवणच येत नाही. सारखी भांडते म्हणून त्यांच्याकडे जाऊच वाटत नाही मला. लढायचं नाही. इथून पुढं तुझ्या डोळ्यात एक थेंब नाही देणार मी. गाडीवर बसायचं? चल तुला चक्कर मारू आणतो. चल. चल बस. चालायचं? असं काय खास आहे या दगडात की डॉक्टरला यात पंगणी बाबा दिसतो? मला तर ह्यो साधा दगडच वाटतो. घातलं नेऊन ह्यांना डाबऱ्यात ह्यांना. हा, लेकीला कामा नको ती आणि सुनाला कामाची सुद नसती. त्यामुळे आता ही मलाच घडी घालायला लागणार. आता साडीची घडी एकटी कशी घालू मी?
टोन्या, अरे टोन्या, कुठे ह्याचा जाळ झालाय ग? कुठं उकिरड फुकतोय ह्यो? नेमका कामाच्या टायमाला गायब होतो या. काय झालं आजी? काय काम होतं का? तुझ्या आवाजावरनं तर तू 60चा वाटतोयस मला. हा 60चा नाही 58. आणि पोलिसात असल्यामुळे फिट टाइम. अरे तुझा साहेब मला हिरोईन म्हणतो आणि तू मला म्हातारी म्हणतोस. बर तुझं काय डोळं जाळल्याच? इकडे ये, त्या साडीचा टोक पकड. या अरे मुडद्या, तुला काय अंगाला साडीचं टोक पकडायला सांगितलंय का? अरे ह्या साडीचं टोक पकडायला सांगितलंय. सॉरी माझ्या ध्यानातच नाही आलं. हा आता आहे ना, मी सांगते तशी घडी घालायची. बर. आणि जर का नीट घडी घातली नाही ना तर तुझा मुडदाच बसवून बघ मी. नाही घालतो. अरे काय अहो नाही जमते मला. अरे मुडद्या, तुला कुणी रे पोलिसात भरती केली? तुला साधी साडीची घडी घालायची जमाना? पोलिसात काय साऱ्यांच्या घड्या कोण चांगलं घालतंय हे बघून घेतात का? घ्या तुमच्या घड्या तुम्हीच घाला. आणि आजी मी पोलिसात आहे हो. अहो थोडी तरी माझी इज्जत ठेवा ना. तर आलाय मोठा मी पोलीसवाला आहे म्हण. अरे त्या बाय भुलव्याला आत टाकायचं सोडून त्याची सुरक्षा करत बसल्यात. तुम्हाला काय वाटतंय का? चोर सोडून संन्यासाला फाशी आणि जेवण आहे तर राहा उपाशी, अशी गत आहे तुमची. ती काठी द्या आता माझी. मंगले, अगे मंगले, पोटाशांचं मुडद बसवल्या ते काय माहिती. टोन्या बी कुठं खपलाय ग? ए टोन्या, बाबू मंगले. देव माणूस? अहो तुम्ही देव माणूस आहात, अमर माणूस नाही. क्लिअर द पॉइंट. माझ्या जागेवर दुसरा कोणी असता ना त्याने तुमच्या अंगावर गाडीच घातली असती. पण मी असं करणार नाही, कारण मी एक जबाबदार पोलीस अधिकारी. तुम्हाला किती वेळा सांगितलंय मी बाहेर नका पडत जाऊ, तुमच्या जीवाला धोका आहे, दगा फटका होऊ शकतो. ऐकत नाही तुम्ही. वाईकर कुठे आहे? बेजबाबदार, काम चुकार, हाईट ऑफ निग्लिजन्स. इकडे काय काम काढलं होतं तू? ते मी जरा गडबडीतच. इकडे काय बरं गडबडीत येण्यासारखं? ते म्हटलं पाय मोकळे करावे, जरा चालायचं होतं. गावात काय चालू शकत नाही कारण पोलीस असतात ना मागे. ते उगाच गावात चित्र वेगळं दिसतं. पण तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर पोलिसांचं चित्र बदलेल ना गावातलं. आमचे हात कायद्याने बांधलेले आहेत हो. असं वाटतं तुम्हाला अटकच करावं, पण शक्य आहे का ते? पुरावा कुठे आहे माझ्याकडे? अहो पण पुरावे असण्यासाठी मी काय केलंय? गंमत केली मी. अशी गंमत करतो मी अधून मधून. काय विशेष काम काढलं आमदारबाईंकडे? नाही काय नाही. अहो मी ओळखतही नाही त्यांना. बसा गाडीवर, सोडतो तुम्हाला वाड्यावर. एकट्यानं जाऊ नका, सोबत करतो तुमची. डॉक्टर अजित मेल्यावर तुम्ही आलात, त्यांच्यासारखे दिसणारे दुसरे. पण तुम्ही मेल्यावर तुमच्यासारखा दिसणारा दुसरा कुठून येईल? खरं तर तिसरा. गंमत करतो मी, अशी गंमत करतो मी अधून मधून. बसा. या या या.
पहिला असशील ज्याला मी वेळ कळवायला सांगितली आणि वेळ देऊन सुद्धा तू आला नाही. नाही मॅडम, मला भेटायचं होतं तुम्हाला. मी सगळे प्रयत्न करतोय, पण झालंय काय, इथे इन्स्पेक्टरने एक हवालदार आणून ठेवलाय. एक काम करणार, त्या इन्स्पेक्टरवर वरून प्रेशर आणा, नाहीतर आपले डील होणं शक्य नाहीये. तुम्ही म्हणे कोणी त्या डॉक्टरला सिक्युरिटी दिली? हा, तो प्रतिष्ठित माणूस आहे गावातला. काढून घ्या ती सिक्युरिटी.